इतकं गरम होते ना, तर विचार केला की घरीच आईस्क्रीम बनवूया. त्यासाठी इथे मी मस्त खजूर घेतलेले आहेत, बदाम, काजू, मखाना हे सर्व ॲड केलेलं आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. त्यानंतर ह्यामध्ये ना मी 2 चम्मच ना कोको पावडर ॲड केलेले आहे. आता छोटे चम्मच आहेत म्हणून 2 चम्मच घेतलेले आहे. मोठा चम्मच असेल तर एकच घ्या. आणि मग डार्क चॉकलेट ॲड करून ना चांगलं उकळतं दूध ॲड करून ठेवलेलं आहे. आता ह्याला आपल्याला अर्धा तास, पाऊण तास ठेवून द्यायचं आहे झाकून. त्यानंतरच पुढची प्रोसेस करायची. मग इथे अर्ध्या तासासाठी आपण सोडून दिलं. आता अर्ध्या तासानंतर पुन्हा ओपन करून बघितलं तर मस्त इथे मुरलेलं होतं सर्व दुधामध्ये. ह्यामध्ये जे बदाम आहेत ना त्याची सालं काढून पण तुम्ही घेऊ शकतात, पण मी इथे काय केलेलं नाहीये कारण जास्त बदाम आहेत ना, मग जास्त वेळ लागेल आणि ते मेसी होऊन जाईल पूर्ण हात. मग त्यानंतर ना मिक्सरच्या जारमध्ये मी सर्व ॲड केलेलं आहे. सर्व म्हणजे की 2 भागामध्ये करून असं फिरवणार आहे कारण जास्त आहे त्याचकरिता. मग माझ्याजवळ असं कंटेनर आहे प्लॅस्टिकचं, तेच घेतलेलं आहे मी. तुमच्याजवळ काचेचं असेल, स्टीलचं असेल तरी चालेल आणि त्यामध्येच मी ॲड केलेलं आहे. आता जुगाड नाही केला तर कसं आईस्क्रीम बनेल. मग इथे माझ्याजवळ ही पॉलिथिन आहे, त्याला पण मी कट करून घेतलेली आहे. काय मार्केटची वगैरे नाही आहे, पण ही पॉलिथिन व्यवस्थित चिटकवून त्याला ठेवा म्हणजे का बर्फ होणार नाही. पण माझ्याकडून ही चूक झाली, मी अगदी व्यवस्थितपणे त्याला चिटकवून ठेवली नाही, त्याचकरिता मग नंतर थोडासा बर्फ दिसत होता. तर तुम्ही ही चूक करू नका. आणि 12 तासानंतर म्हणजे की रात्रभर ठेवा फ्रीजरमध्ये ठेवा, फ्रीजमध्ये नाही. आणि 12 तास 8-9 तासानंतर तुम्ही हे ओपन करून बघू शकतात. हे बघा मी व्यवस्थित चिटकवलं नव्हतं म्हणून थोडासा बर्फ दिसतोय ना, पण काय हरकत नाही. घरामध्ये केलेलं आहे तर थोडीफार चूक होणारच, पण समाधानही मिळतं की घरामध्ये केलेलं आहे आणि पोटभर खाऊ शकतो. मार्केटपेक्षा तर खूप जास्तच चांगलं आहे. ह्यावर तुम्ही चॉको चिप्स पण टाकू शकतात किंवा ड्रायफ्रुट्स पण कट करून टाकू शकतात, पण मी हे सर्व काही केलेलं नाही आहे, साधं सिंपलच बनवलेले आहे. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.